या संघर्षामध्ये कुठले महत्त्वाचे मुद्दे समोर आले की जे आज जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे? म्हणजे आता जनगणनेमध्ये जर असा घोळ होत असेल तर जनगणनेवरती आपण किती विश्वास ठेवावा ही देखील शंका आहे, कारण प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या उत्तरावरती त्याचं आरक्षण त्या ठिकाणी डिसाईड होत असतं. अगदी बरोबर. सगळ्यात कळीचा मुद्दा हाच आहे. हां, जोपर्यंत जनगणना होणार नाही तर तुम्ही उपवर्गीकरण सुद्धा करू शकत नाही, याचं पण नाही. आणि जे मी पुढे जाऊन सांगणार होतो तुम्हाला की शेड्यूल म्हणजे धनगरांना आरक्षण मिळू शकते, बंजारांना सुद्धा आरक्षण मिळू शकते. आणखी समजा आणखी कोणी मला वाटते कोळी समाज आहे, त्यांची मागणी आहे. आपल्या नागपूरला गोवारी समाज आहे, त्यांची मागणी आहे. हे जे 2-3 समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत की ते कित्येक वर्ष, तर त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना सब कॅटेगरायझेशन करणं, उपवर्गीकरण करून देणं हा एकमेव पर्याय आहे. आपल्या महाराष्ट्रात फार पूर्वी वसंतराव नाईकनी हे केलेलं आहे उपवर्गीकरण. त्याचाच उदाहरण जर समजा आपण घेतलं तर तुम्ही जे भटक्या मुक्ताबद्दल सांगितलं, ओबीसीला 14% आरक्षण होतं, त्याच्यामधून 4% वेगळं करून भटक्या मुक्तांना दिलं मान्य आपले तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी. आणि त्याच्यामुळे आमच्यासारखे बंजारा समाज असो, भटक्या मुक्त्यामधला समाज असो, तर ते नोकरीमध्ये आले, ते डॉक्टर झाले, ते इंजिनियर झाले, त्यांना त्याचा फायदा झाला. म्हणजे उपवर्गीकरणाचा फायदा झाला त्यांना. बरोबर. जर हे केलं नसतं तर कदाचित आमच्यासारखे मी आज तुम्हाला इथे दिसलोही नसतो. तर ते उपवर्गीकरणाचा काय फायदा होईल, तर आत्ता सगळ्याच समाजाचं जी मागणी आहे त्याला एकमेव पर्याय आहे उपवर्गीकरण. उपवर्गीकरण केल्यानंतर कोणाला कोणाचा धक्का लागत नाही, ज्याचा वाटा त्याला मिळेल, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल. हे जर करायचं असेल तर जातीगत जनगणना हा एकमेव पर्याय आहे. आणि जोपर्यंत तुम्ही जातीगत जनगणना करणार नाही तोपर्यंत तुम्ही आरक्षण सुद्धा देऊ शकणार नाही. बरोबर आहे. जातनिहाय जनगणना असा शब्दप्रयोग तुम्ही केलेला होता. जस्टिस रोहिणी आयोगाच्या शिफारशी लागू करून